बबलू भैया। अरे बाप रे, बाबू मरंडी और गंग्या। अरे कब छूट के आए रे दोनों जन? कल ही छूट के आए। माल लाया पहले तुम्हारे लिए, देखो। ला किधर है माल? गंग्या जाए क्यों नहीं? चाय नाश्ता कुछ लेता क्या? अरे नहीं, अभी कुछ नहीं लेता है। कैसा है जाने का है हमारे को। हमने माल लाया वो ले लो तुम बस। ये तो पांडु भी है रे, नहीं दिख रहे मेरे को तो। कहाँ से लाया रे तूने? अरे कहाँ से लाया, कैसा लाया? अरे इसका टेंशन मत लो तुम माल देखो। और एक है, कितने रुपए देते हो बोलो? अरे नहीं तो ये 10-12 हजार की मिल जाती। इसके दूंगा मैं 5,000 रुपए। गंग्या चल मशीन उचल दे, चल दूसरे इकडे विचारू। 5,000 रुपए कुछ भी बोल रहे? अरे चोरी का माल है ना वो। हाँ तू देख तो सही राजा, कुछ भी चोरी का माल है ना वो। नहीं बिकता ना इतना महंगा, हमको तो दिमाग से बेचना पड़ता वो। अरे बहुत जने लेने वाले, बहुत जने। तुम नहीं लेते तो क्या हो गया? चल उतर रे गंग्या, चल पटकन घर तू गाड़ी बैठे दे। अरे 2 मिनट रुकना, 2 मिनट रुक, रख रहे वो नीचे रख। कितने देना पड़ता फिर बोल, तू बोल। 8,000 रुपए दे दो, चल ले लो। दो है 16,000 रुपए दोनों। अरे नहीं नहीं उठा फिर और लेके जा, इतने पैसे तो तेरे को कहीं नहीं मिलते। आखिर फाइनल बोलोगे कितने आएंगे तो उसके 14,500 देता मैं दोनों के। जाएगा क्या दूसरी घेने? अरे वसीम लेके जा रहे मशीन, अंदर अंदर रख दे जो। अब्बा गिरे गई इसके लिए अपने पास, उसी लिए तो लिया रे मैंने। उसको तो 4-5 होना, जा लेके जा तू अंदर। चलो ये दूसरी लो, चल ला 14,500 लाओ इधर। लेके जा रहा अंदर लेके जा। अब्बा 5-6 और होना अपने को। सुना ना तूने, 5-6 और होना, कैसे भी ला तुम। बबलू भैया 5-6 नहीं, अभी रोज के 2 मशीन लाऊंगा। पर देखना हिसाब से जरा, हाँ पुलिस वालों को पता नहीं चलना चाहिए, नहीं तो बहुत बेकार काम हो जाएगा फिर तुम्हारा। अभी तो छोड़ दिया उन्होंने पॉकेट मार के हिसाब से, पर अभी नहीं छोड़ेंगे। पॉकेट मार सुबह का काम था, ये रात का काम है बबलू भैया, कैसे हाथ में लगेंगे हम। चले गंग्या। लहान राजा थंडी होगा काय रे सोने? नाही थंडी म्हणजे राजा, मला तर वाटलं मी काश्मीर मध्येच आहे काय. कोणाचा फोन वगैरे आता? बोला भाऊ. मी येतो 10 वाजेपर्यंत, पुरे पैसे घेऊन येऊ राहिलो. 10 वाजता पहिले आले चालते, काही हरकत नाही. अरे नाही, तू म्हणे ना काल का 10 वाजेपर्यंत या, म्हणून म्हणून राहिलो मी. नाही तर मी तर लवकरच आलो असतो. नाही या, तुम्हाला जेव्हा वाटते तेव्हा या, काही हरकत नाही. बरं ठीक आहे मग ठेवतो, हा निघालो आहे मी. हा हा. गाडी म्हणून राहिला, गाडीवाला निघालो आहे म्हणते, येतो म्हणते बा गाडी घ्यायले. म्हटलं येऊन जाय आता, आपल्या ताब्यातच असल्यावर गाडी कायचा भेव आहे आता. पण भाई मानलंच येते तुले म्या, त्याच्यानं गाडी तरी सुटली, नाही तर झालं असतं ते आता मार खाची झाली असती आपली वाली. अरे सोन्या आपण बिझनेस पार्टनर आहे ना, दोघांपैकी एकाची बुद्धी चाललीच पाहिजे धंद्यात, तरच धंदा सक्सेसफुल होते. नाही तर मग सुरू झाल्याबरोबर खतम होऊन जातो आपला धंदा. काय करशील मग? जाऊ दे ना, 200चे 2,000 भेटवायला ना. 2 महिने झाले त्याची गाडी ठेवून, 200चे 2,000 सारखे आता. पण का रे चेत्या, जर तात्याला माहित झालं का रातोरात आपण ते गाडी सोडून आणली तर मग कसं रे? झालं का बे सोन्या तू का त्याला आता थंडीनं दिमाग काम नाही करू राहिलं? अबे लेका सोन्या, गाडी आपली, हा त्यानं साखळी दांड बांधून ठेवली त्याच्या वावरात, आपण सोडून आणली. मग मग कशा काय म्हणणार आहे ते? त्याला अधिकार आहे काय? आपण मागितली ना माणूस की ना, दिल्ली का त्याही ना. सवारी भाई सवारी, धन्यवाद धन्यवाद. याच्यासोबत बोलायचंच नाही. चेत्या तात्या आला रे. अरे राम 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 तात्या. बापरे हे तर लय झालं, तात्या तर बोललाही नाही. वावरातून जाऊन येऊ दे, तिकून आल्यावर फक्त आपल्या दोघांसोबतच बोलन ते, कोणासोबत नाही बोलन. त्याला विचारच पडन का गाडी सोडली कशी आहे ना, विचारतच पडन ते. अरे मोहनदा आला रे चेत्या. अरे कुठं चालला रे बा मोहनदा? अरे आता पांटेला निघून राजा झालं ना, लग्न झालं आता सगळं झालं. आता जरा पांटेला धंद्याकडे लक्ष नाही देऊ काय? दे ना बापा, कोण नाही म्हटलं तुले? काबेले का चेते? बोल ना मोहनदा. कायले बी नसले काम करत असता दोघे जण, कायले काही गरज होती काय तात्याच्या वावरात जायची? हा तिच्या हिरीत नी आंघोळ धुवायची. अबे ते पोट्टे होते सोबत, कमी जास्त काही झालं असतं तुमच्या सगळ्याले तर तात्यावर येऊन पडत होतं ते. अरे मोहनदा काहीच नव्हतं होत ना, आम्ही अशाच पोरायला ट्रेनिंग देऊ राहिलो होतो, ज्याच्या एलआयसी काढलेला आहे. पहिले आम्ही सगळ्याच्या एलआयसी पाहून घेतल्या आणि ज्याच्या एलआयसी काढलेल्या आहे त्यालाच आम्ही ट्रेनिंग देऊ राहिलो होतो पोहाची. अबे तुम्ही दोघे जण नसले उद्योग कायलेच करता असे फालतूचे, कमी जास्त काही झालं तर मग काय काय समजा सांग. आता जर ते एखादा पोट्ट बुडालं त्याच्यात तर मग काय करशील? अरे मग तुले काय सांगू राहिलो तर का ज्याची एलआयसी आहे त्याला ट्रेनिंग करून देऊ राहिलो आम्ही. एखादा बुडाला तर त्याच्या मायबापाचं भलं होऊन नाही जाईन काय? म्हणजे मरता मरता तरी तो त्याच्या मायबापाचं भलं करून जाईन ना. अबे हराम खोराय हो का, त्याला का पोट्ट्याला का मारायला निवडाले का रे तुम्ही तिथं? अरे मोहनदा आम्ही गावाच्या भलाईसाठीच करू राहिलो ना, हा भलाईसाठीच करू राहिलो, मग नाही तर कायच्यासाठी करू राहिलो तर? गावाची भलाई कोणची उरायली त्यानं? तुम्ही जे त्याला पोवाले शिकवू राहिले हिरीत नाही, त्यानं गावाची भलाई कशी उरायली मला सांग पहिले. आता दोघे जण पहिले सांगा. चेत्या त्याच्या बदामा आणल्या ना दुधात भिजून खासाठी सकाळी, त्या थोड्याशा क्वालिटीच्या वाटू राहिल्या मला जास्त, तर त्या थोड्याशा गाणे तू मोहनदाली देजो. मोहनदाच्या डोक्यात काही प्रकाश पडून नाही राहिला. मला वाटलं ज्या मायाबीन आता वहिनी भेटली, लग्न झालं तर काही ना काही म्हटलं बा दिमाग चाललं असं त्याचं मोहनदाचं, पण काही नाही, तच्च्या तसंच आहे. मठारलं ज्या मठारलं, थंडीनं चांगलंच घोटलं वाटते ते बर्फासारखं. सांगा म्हटलं का गावाचा कसा फायदा होईल, त्याला पाहुणे शिकवले ना, कुकडल्या कुकड्या नका बोलू. माया आणि त्या लग्नाचा काय संबंध आला रे?
संबंध येते ना मोहनदा, संबंध येत नाही तर काय, बिना संबंधाचं कोणतं काम होते काय? पहिले सांगा तुम्ही दोघे जण का गावाचा कसा फायदा होईल त्याला पोहणं शिकवल्यावर. सांग रे सोन्या, तू सांग. तू जवळ बसलाय ना त्याच्यावाल्या, तू सांग कसा फायदा होईल तर. दे ना आता तू सांगून, तू जास्त जवळ बसलाय ना, तू सांग. अरे राजा, तू जास्त जवळ बसलाय ना, तू सांग ना. आता दोघांच्या कानाचा माप घेऊ काय? तू सांग करू राहिले, दोघे जण जवळ बसले तर सांगा दोघे जण पटकन. पाय मोहनदा, गावाचा कसा फायदा होईल मी सांगतो तुला. आता आम्ही जे ट्रेनिंग देऊ राहिलो त्याला पोवाची, त्याचा फायदा तुले असा होईल. पाय कसा होईल सांगतो तुले. अबे कसा होईल सांग ना, असा होईल तसा होईल, असा होईल तसा होईल करू राहिला. सांग ना माणूस की ना, आता माझ्या खोपडा खराब करू राहिले फालतूचे तुम्ही. तू पहिले मोहनदा शांत राह, हे असा रागून नको पाहू आम्हाला, आम्ही कसं दांदरतो ना. मग तू शांत राह पहिले. घ्या शांत जा, मी पहिले सांगा गावाचा कसा फायदा होईल. तुम्ही त्याला पोवाची ट्रेनिंग दिल्यावर गावाचा कसा फायदा होईल ते सांगा. पाय मोहनदा, चेत्या सांगते तुले. आता जर दोघांपैकी मला कोणा सांगितलं नाही तुम्ही तर आता तुमच्या दोघांनी बी मार तुम्ही इथंच. अबे काय लेका सोन्या, तुला सांगून द्यायचं होतं ना कसा फायदा होईल. माझ्याकडे दिलं ढकलून. बरं सांगतो मोहनदा, कंट्रोल. हा शांत राह, सांगतो. गावाचा असा फायदा होईल मोहनदा, एखादा जर गावात सुनामी गिनामी आली, हा पुरा गाव जर वाहून गेलं तर मग मग काय समोर सांग ना. सोन्या सांग समोरचं. चल सांग समोरचं सांग आता. अर्धा त्यानं सांगितलं, अर्धा तू सांग. माणूस किनं सांग आता, नाही तर इथं जामार शकतो आता त्याला. सांगतो ना, अर्ध त्यानं सांगितलं, अर्ध मला सांगाच लागन. हा कायद्यानं सांगाच लागन ना. तपा, जर गावात सुनामी आली तर पूर्ण गाव वायून जाईन. हा मग वाचवाले कोण येईन? तू सांग मोहनदा, वाचवाले कोण येईन? वाचवाले तर पुरं गावाचे ना. कोण येईन म्हणजे? तुम्ही काय हिरो आहे का दोघं जण वाचवायला जासान? अरे आम्ही हिरो झालो ना, सांगतो ना कसं हिरो झालो तर. अरे आम्ही ज्या पोराले पोहाची ट्रेनिंग देन, हा ज्याला म्हटलं आम्ही पाण्याचं पोहणं शिकवीन चांगलं, हिरीतलं तलावातलं, हिरीपासून ट्रेनिंग देणं चालू आहे. मग हिरीचं झालं का तलावाचं देईन. तर तू सांग मग वाचवाले कोण आहेत? हे जे आम्ही ट्रेनिंग दिली आहे पोरं, तेच यांना वाचवाले, कारण त्याला पोहणं आहे. आता ज्याला पोहणं नाही आहे ते कसे वाचवन? विचार कर बरं तू. अरे हाव रे, हा कधी विचारच नाही केला का? आपल्या गावालाच लागून तलाव आहे, नद्या आहे. एखादा जर पोरगी राहिला पूर्ण वाहून गेलं तर ज्याला पोहणं आलं तेच वाचवून ना. मग हेच तर म्हणून राहिलो मी. मग कायच्यासाठी ट्रेनिंग देऊ राहिलो तर लहान लेकरायले आम्ही. मानलं पण तुमच्या दोघाले बी लय खतरनाक दिमाग आहे रे बाबा तुमचा. लय खतरनाक मानलं तुमच्या दोघाले. मग आता तू सांग का आम्ही हिरोपेक्षा कमी झालो काय? 2 हिरो झालो ना त्या गावासाठी. आता तू सांग मोहनदा, होऊ नाही पण अशी घटना झाली, आला पोरगी आणि पुरं गाव गेलं वायून. हा चांगली सुनामी गिनामी आली आणि गेलं पुरं गाव वायून. तर ते पोरं त्या जे बी वाहून गेले त्याला वाचवन. ठीक आहे ना? बरोबर तर बोललो मी चेत्या? बरोबर, एकदम बरोबर. तर ते पोरं कोणाचे नाव घेन का बा? आम्हाला ट्रेनिंग दिली ते सोन्यानं आणि चेत्यानं. ठीक आहे. आणि मग त्याच्यासोबत तात्याचं बी नाव निघन ना. तात्याचं नाव कसं निघन? ट्रेनिंग तुम्ही दोघांना दिल्यावर तात्याचं कसं नाव निघन? मोहनदा, तू पहिले का नाही आता इकडे घरी गेला समजा पांटेला बंद करून रात्रीचा, तर एक काम कर फक्त, म्हटलं 5-6 बदाम दुधात भिजू टाकू दे आणि सकाळी उठल्यावर उपाच्या पोटी घेऊन घे. अरे काय राजा, आम्ही ट्रेनिंग कुठे देऊ राहिलो त्याले? सांग बरं तू आता. ट्रेनिंग देऊ राहिले तुम्ही तात्याच्या वावरात हिरीतनी. मग कसा बोलू राहिला तू मोहनदा? अरे तात्याच्या वावराच्या हिरीतनी आपण ट्रेनिंग देऊ राहिलो असं तर न्यूजवाले जर त्या पोरायला विचारन किंवा आम्हाला विचारन का तुम्हाला ट्रेनिंग कोण दिली, तर ते पोरं काय सांगन? सोन्यानं चेत्यानं. मग आम्हाला जर विचारलं का तुम्ही ट्रेनिंग कशी काय दिली आणि कुठं दिली, तर आम्ही काय सांगन? तात्याच्या वावराच्या हिरीत. म्हणजे तात्याचं वावराचं नाव आलं आणि तात्याचं नाव आलं. मग साहजिक तर गोष्ट आहे. आमच्यासोबत आम्ही आमचा भलं नाही करू राहिलो, तात्याचं भलं करू राहिलो. हो राजा, हे बरोबर बोलला तू, हे बरोबर बोलला, एकदम बरोबर. तर मोहनदा इकडे पहा 2 मिनिटं इकडे. तर आपल्या देशानं जर पद्मश्री पुरस्कार दिला तर हा कोणाला भेटन सांगतो? कोणाला भेटन? कोणाले म्हणजे तात्याले, कारण तात्याच्या वावरात ट्रेनिंग देऊ राहिलो आपण. इथं तिथं देऊ राहिलो का कुठं? मग काय राजा तू बी? अरे हो रे लेका चेत्या, हे तर मला लक्षातच नाही आलं. मोहनदा 2 मिनिटं इकडे पाहता. तर आलं त्या लक्षात का आता आम्ही ट्रेनिंग काऊन देऊ राहिलो तर तात्याच्या वावराच्या वाडीत? हा आलं लक्षात त्याला? तर तात्याचीच विहीर आम्ही काऊन निवडली बा? आम्ही जर दुसऱ्याचा विचार केला असता तर मग काय, देवानंद भाऊची वाडी आहे, पाटलाची वाडी आहे, लागन तेवढ्या धनाची वाडी आहे, रामा भाऊची वाडी आहे, त्याच्यात का विहीर आहे नाही, त्याला का पाणी आहे नाही? आम्ही तिथं नसतं देऊ शकलो ट्रेनिंग. पण नाही, आम्हाला काय वाटू राहिलं का बा पद्मश्री अवॉर्ड जर कोणाला भेटायचा असेल तर तात्याला भेटा, म्हणून आम्ही ह्या गोष्टी तात्याच्या हिरीतनी करू राहिलो बा. तू जाऊन मोहनदा आता तात्याला समजावून सांग जरा शांततेत, जसं आम्ही तुला शांततेत समजावून सांगितलं का हे जे तुझ्या हिरीतनी म्हणा पोहायला येऊ राहिले म्हणा सगळे जण, तर हे तुला पद्मश्री अवॉर्ड भेटासाठी येऊ राहिले म्हणा. बरं समजावून सांगा लागेल का त्याला? तुमच्या विषयी वाईट धोरण आहे त्याची वाली. हा ते वाईट विचार करू राहिले तुमच्या विषयी. तुम्ही त्याला काय समोरचा विचार केला त्याच्यासाठी पद्मश्री अवॉर्ड साठी? बरं येतो मी. मला पांटेला उघडा जरा वेळ उराला, रात्री जरा आमचा बसाचा कार्यक्रम आहे, त्याच्यात बोलतो मी हा विषय. चला येतो रे सोन्यांचे त्या, येतो. हा संध्याकाळी भेटू मग आपण. काय लेकाचे त्या तुले का मोहनदा देखतात हसू राहिला? बरं झालं त्याचं लक्षण होतं. अरे सोन्या, तुने एवढं दिमाग सुचवलं कुठून? म्हटलं सुचवलं कुठून काय एवढं असं? हा पाठांतर करून आलता काय?
सगळी बदामीची कमाल होय. दुधात भिजून ठेवली ना, एक जास्त टाकली ना. काल काल एक जास्त शिल्लकची पडली मग हातानं चुकीच्यानं. तिचा पावर आतापर्यंत चालू आहे. हे पाय, म्हणून तर होय, एवढं सुचलं दिलं मोहन दाले सांगून. आता मजा आणली का रात्रीची? अरे चेत्या, पंख्यानं आणला रे बा हरभरा. अरे कुठून आणला रे बा पंख्या हरभरा? अरे गेलो थोडस इकडे संडासले, दिसला एका जणाच्या वावरात, आणला तोडून. चेत्या, काही ना काही म्हटलं युवा उद्योजक करा लागेल आता काही ना काही. झालं म्हटलं चालू. ठीक आहे ना, तू सांग फक्त आता कधी तर. काय होता त्या हे कितीला घेतली म्हटलं मग जमीन तुम्ही? हे 80 लाख रुपयाची घेतली रे शाहरुख. तुम्ही थांबा दोघं जण इथं, मी येतो मोटर चालू करून. हा जरा लवकर करता फक्त. कसं आहे 15-20 मिनिटात जाऊ आपण घराकडे जाऊ. मला काम आहे जरासं दुसरं. बस अर्धा घंट्याचं काम. गाडी कशी काय नेली बे इथून? अबे कोण नेली गाडी? ओ सल्ल्या शाहरुख इकडे या दोघं जण. काय झालं होता त्या? हा अरे गाडी, तात्या गाडी कुठे गेली? एवढी मोठी साखळी दाण्यानं बांधली, साखळी दांड बी गायब आहे. राजा मी त्याच्याच विचारात पडलो, त्याच्यासाठीच आवाज दिला तुम्हाला. कितीक बी मोठा चोर आला तरी त्याला सकाळून जायची होय म्हटलं. 12-1 वाजाचा होय, एवढे सकाळी दांड लावले होते. कसं काय झालं हे? अरे कोणते चोर होय तात्या? हे कोण नेलं? कोणी नेली कोणी गाडी हे? आलं पुरं लक्षात आलं माय आता. सल्यान शाहरुख आहे माहित आहे. लक्षात आलं का म्हटलं तुमच्यावाल्या? तुमच्या तर नसन आलं, पण माहिती आहे आपण जेव्हा वडाच्या झाडाखालून निघालो गाडी घेऊन, तेव्हा सोन्यांचे ते हसू राहिले होते. पण माई इथं डोकसाने चालू आलं का हे एवढ्या मोठ्या साखळी दांड बांधून गाडीला येईना सोडलं कसं याचा विचार पडला, आणि साखळी दांडे घेऊन गेले हे. अरे चोर जरी आले असते त्याला सकाळ झाली असती. मग 12-1 वाजला असता त्याला एवढे साखळी दांड लावले होते. या दोघांना नेली कशी? अरे ते दोघं चोराईपेक्षा चोर आहे ना. साधे सुधे आहे काय? चोराईपेक्षा चोर आहे ते. बरं जाऊ द्या, त्याचीच गाडी होय, त्यानं नेली, काही हरकत नाही. जा पटकन या पाण्याचं चालू करा तात्या, आम्हाला जाणार आहे घरी. 1-1.5 घंट्यात काम आहे आम्हाला, मार्केटात जाणार. हा थांबा तुम्ही इथंच, मोटर चालू करतो मी. अरे शाहरुख आहे, चांगल्या कंपनीची आणली वाटते तात्यानं. पायनं आवाजही निवडा राजा मोटरचा, नाही तर मोटर लहान आवाज करते. पाण्याची पाणबुडी आपली. अरे झाली ना रे चालू रे. हा तात्या झाली चालू. या इकडे. अरे आवाज तर काहीच नाही उराला रे. आवाज तर आम्हाला नाही उराला. जवळ जाऊन पाहा लागन, ह्या बहिराईले काय ऐकून येत. अबे तुझं लक्ष आहे तुमच्या दोघांचं बी? अबे पाणबुडीच गायब आहे हिरीतली. पाणबुडी कुठं आहे इथं? पाय बरं, दोरीगिरी काहीच नाही दिसू राहिलं. साखळी दांड काहीच नाही ना. अबे का सल्ल्या कुठं आहे? आपल्याला वाटलं का मशीन चांगल्या कंपनीचे आवाज नाही उराला. आपण आले का बाहेरल्यासारखं तिकडे उभं होतो. अरे बाप रे, डायरेक्ट पाणबुडीच गायब करून टाकली 13,000ची. सोन्या चेट्या, तुम्ही गेले रे आता मग हातातून. तुम्ही तर हातपार करून टाकली. आता तर चांगलं तोडतो तुमच्या दोघाले. थांबा, चल आता तर लय मार खाईन रे ते. तुमच्या दोघाले सांगतो, मा मनात कोणी जायचं नाही. त्याईनं माझी मशीन गायब केली. लय झालं त्याचं, ते बी रात्री येऊन इथं लय झाली त्याची. तात्या थांबा 5 मिनिटं, मला बोलायचं आहे, लय अर्जंट आहे. मी नंतर बोलतो पाटील, मी आता लय गडबडीत आहे. मायला डोकं खराब झालेला आहे. अरे 2 मिनिटं ऐका माझी गोष्ट पहिले, आणि मग बोला ना तुम्हाला काय बोलायचं आहे. बोला पटकन बोला. मायला आता खोपडा खराब आहे, बोला तुम्ही पहिले. अरे मा वावरातल्या हिरीतली पाणबुडी चोरी गेली राजे हो. सांगा, कालच नवीन टाकली होती. काय गोष्ट करू राहिले? म्हणजे तुमच्या वावरातली नेली त्यानं दोघांना? अरे बाप रे, लय झालं. चला तुम्ही माझ्यासोबत चला फक्त. आता चोर कुठंच नाही, आपल्या एरियात आहे. चला तुम्ही चला. हो, त्या मोठा भाऊ कोणी आला रे? अरे त्याला अर्जंट काम पडलं, त्याच्यानं त्याचं काही येणं झालं नाही. पैसे मापाशी पाठवले, गाडी मीच घेऊन जातो. सोने एक काम कर, फोन करायच्या भावाले, विचारून घे का त्या भावाले पाठवलं का म्हणून गाडी घ्याले, नाही तर मग गडबड होऊन जाईल. फोन करून विचारून घे ना तुम्ही, फोन लावा. हॅलो सोनिया, बोल काय म्हणतं? भावाला पाठवलं मी देऊन देईन त्याच्या अशी गाडी, पैसे दिले आहे. त्याच्यासाठी फोन केला. मी म्हटलं त्या भावाले खरंच पाठवलं का नाही पाठवलं म्हणून. किती पाठवले, किती पैसे त्या? 1800 रुपये पाठवले ना. 1800 रुपये कोणा हिशोबानं पाठवले? 2000 रुपये झाले त्याले. माणूस की 2000 दे, नाही तर गाडी नाही देत. घ्यायचे ते आपल्या ताब्यात घे गाडी. तुम्ही राजू लय व्याज दर लावता, एवढं थोडी लावा लागते. चक्री व्याज चालवता, बँकेत तर नाही आहे एवढं. अरे बँकेचं नको सांगू रे बाबा. इथं बँकवाले म्हटलं पुरे कागदपत्र पहिले जमा करते, आम्ही फक्त तोंड पाहून ठेवतो म्हटलं. कान मग कशी गोष्ट करू राहिला तू? आणि त्याच्यात तुम्ही गायब झाले तर मग काय करावं रे? ते काही सांगू नको. 2000 असन तर गाडी देतो त्या भावाले, नाही तर राहिलं मग. दे फोन दे मग गड्यापाशी. हे गे रे बाबा, बोलतो म्हणते त्या भाऊ त्यासोबत. हा हॅलो, बोल. अरे मी काय म्हणून राहिलो, त्याशी 200 रुपये असन तर देऊन दे. 2000 रुपये देऊन दे त्याला. मापाशी कुठचे रे बाबा 200 रुपये? मला फोन पे टाक तू पहिले अर्जंट मध्ये, मग देतो यायले. बरं टाकतो देऊन दे त्याला. 2000 रुपये देऊन दे, तसे देणार नाही ते गाडी. बरं बरं, द्या आणि इकडे मोबाईल आण. हे घे, मोजून घे रे बाबा. 4च नोट आहे त्या. 2000 आहे ना. का 2500 रुपये देऊ राहिले का तुम्ही? पकडा त्याला, पटापट टाका पोत्यात. पकडा. अरे पोट्ट्या, इथं काय झालं? चुपचाप राहायचा, कोणाला सांगायचं नाही. चल त्याला गाडी घेऊन मोकळा केला लवकर. चल पटकन गायब होय. तात्या हे बरोबर नाही करू राहिले तुम्ही. आम्हाला बिनफुकट पकडलं तुम्ही. तात्या सोडा आम्हाला, लय मागात पडून तुम्हाला हे. लाता मारू राहिले रे, लाता मारू राहिले. अरे बापरे, चांगल्याच लाता मारू राहिला तात्या इथं. घेऊन बसा त्याला आपल्या गाडीवर. एक पोतं तू पाटलाच्या याच्यावर घे, एक पोतं माझ्यावर घेतो. चल, ते आपलं जुनं मकान पडलं तिथं जा. चल घेऊन पटकन. कुठं घ्यायची म्हटलं तात्या गाडी? खंडारात घ्या आपल्या. चला जाऊ द्या गाडी. बस पाटील, आला आपलं ठिकाण. अरे लाता मारू राहिले हे पोट्टे. सोळा बरं तात्या आम्हाला, लय मागात पडून तुम्हाला हे.
कशी असते चोरी करणं पुरे 12 आड्याचे भाव सांगतो तुम्हाला कसे असते तर. चला रे अंदर घेऊन येईल काळा द्यायले त्या पोत्याच्या बाहेर काढा आणि बाणा द्यायले दोरीनं. हा भोसोड जे आहे हो पांडुब्या चोरता आमच्या नाही चोट्टे आहे हो लय चोरी वाढली रे तुमची वाली. अरे आम्ही कायले चोरली कोणाची पांडुबी? कोणा सांगितलं तुम्हाला? कोणा सांगायचं म्हणजे आम्हाला पागल समजून राहिले का तू? हा वावरात जाऊन अर्ध्या रात्री गाडी सोडली आणि पांडुबे चोरल्या दोघाच्या. आता थांबा असा झोडप तर तुम्हाला पट्टे आणू द्या मला आता. अरे तात्या आम्ही असं काहीच नाही चोरलं फक्त आमची गाडी घेतली आणि बस. चला सगळेजण बाजूला हटा आता इथं नाटकबाजी नाही पाहिजे. हटा लवकर. सांगा सांगा हराम खोराय हो कुठं नेऊन ठेवल्या त्या? कुठं नेऊन ठेवल्या त्या मोटाऱ्या? सांगा पटापट. अरे तात्या आम्ही कोणत्याच मोटाऱ्या नाही घेतल्या. आम्ही फक्त आमची गाडी घेतली निघालो आम्ही तिथून. आम्हाला काय माहित कोण चोरल्या काय चोरल्या. सांगा कुठं ठेवल्या त्या मोटाऱ्या? अरे नाही ना हो तात्या हो आम्ही नाही चोरल्या ना हो मोटाऱ्या. द्या तात्या अधिक द्या त्याच्यावाल्या खोटे बोलू राहिले एवढा मार खाऊन. अरे नाही ना तात्या खरंच नाही चोरल्या ना मोटारा फक्त गाडीच घेतली ना आमची आम्ही नाही चोरल्या ना. अरे एवढा मार खाऊन तुम्ही सांगून नाही राहिले किती बज्जात म्हणावं रे तुम्ही. अरे तात्या आम्ही चोरल्याच नाही ना आम्ही कायले खोटं बोलू. द्या तात्या द्या अधिक द्या त्याच्या. अरे तुम्ही चोराचे बापा आहे. द्या अधिक द्या झोडपे त्याले कसे चोरी करणं असते पानबुड्या चोरल्या रातो रात. अरे बापा लय मोठी गोष्ट झाली ना ते. द्या अधिक द्या त्याच्या. अरे नाही ना तात्या नाही चोरल्या ना पानबुड्या आम्ही फक्त आमची गाडी घेतली ना. सोडून द्या ना हो तात्या. सांग ना रे सल्ल्या काका सांग ना हो पाटील. सांग ना हो सल्ल्या का सांग ना हो पाटील. अबे का सबसिडीत भेटलेले आहे का त्या मशीना 13,000 रुपयाच्या वयना पानबुड्या चोट्टे आहे हो. सांगा मुकाट्यानं सांगा कुठं ठेवल्यात त्या आणि कोणाला इकल्या तर सांगा. इकल्या का ठेवल्या तर सांगा पटकन या नाही तर अधिक मारायला लावतो. अरे नाही घेतल्या ना हो पाटील आम्ही नाही चोरल्या ना आम्ही तर फक्त गाडीच घेतली ना. कोणाचा फोन आहे आता? अरे येणार रे सगळे जण कुठं आहेत? तो तात्याचा मोबाईल खराब झाला का काय? तर फोन लावू राहिलो फोन नाही लागू राहिले. हो येऊन राहिलो नामदेवरा येऊन राहिलो. चला हो तात्या चल रे सल्ल्या सोबत पाटील बी आहे म्हटलं. घेऊन ये ना पाटलाले घेऊन ये. या या सगळे या पटकन या. मैफिल बसलेली आहे ना. या हरभरा आणला ना हरभरा आणा लावला तर तुले. अरे पा गडबडीत लक्षच नाही राहिलं. येतो ना येतो बस 2 मिनिटात आलो. चला तात्या नामदेवराचा फोन आला. पॅक पाण्याचा कार्यक्रम झालेला आहे. पॅक पाणी पिऊन आल्यावर अधिक झोडपू यायले. चला आज रात्रभर यायलेच ठेवा. जोपर्यंत सांगत नाही हे कुठं ठेवल्या त्या मशीना काय इकल्या काय केल्या जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत यायले सोडू नका. अधिक झोडपू द्यायले सकाळी. अरे आम्ही नाही घेतलं ना हो पाटील. काहून तुम्ही ऐकून नाही राहिले? आम्ही नाही घेतलं ना. थांबा रे आता चार्जिंग करून येऊ द्या अधिक झोडपे देत तुम्हाला. चला नामदेवराव वाट पाहू राहिले आपली. हा हराम खोराय हो मोटारा जोडता पाण्यातला. एवढे चोरीचे प्रकरण वाढले तुमच्यावाले. अरे आम्ही नाही होय ना शाहरुख आहे काका आम्ही नाही होणार रे. अरे येते हो नामदेवराव किती वेळ झाला आता? आता तुमच्या तिथं फोन लावला ना काय म्हणे निघालो म्हणे येतो म्हणे 5-10 मिनिटात. जरा अर्जंट काम होतं त्याच्यानं फसलो म्हणे. अरे हरभरा नाही आणायला लावला का त्याले? काय माहित आता विसरलो म्हणे बा काय होते काय नाही जाऊ द्या. अरे झाला चकण्याले पाहिजे होता ना काही ना काही. आता एवढ्या डाव तर बिना चकण्याचे पेले आता बिना चकण्याचे पिऊन घ्या ना. आता एक डाव करावं लागते ऍडजस्ट. आले वाटते गाडीचा आवाज येऊ राहिला ना. हा तात्याच्याच गाडीचा आवाज आहे. अरे राम राम नामदेवराव अरविंदराव दिलीप भाऊ मोनिया. अरे बापा मोनिया आला वाटते. मोहन्याच्या जिगुण्या वाटते मांडो झाडी होय का रे? अशीच फक्त राजा मटन गिटन काही? अरे अरविंदराव खाली काय पाहू राहिले? एकचा कलदार पडला का तुमचा? नाही हो एकचा कलदार नाही पडला राजा. झोपीचा टाइम झाला ना. किती वेळची वाट पाहू राहिलो तुमची. हा आता येतो मग येतो 1 घंटा झाला ना. कार्यक्रम व्हायचा अधिक जेवण करायचा आहे माणूस. चला घ्या बसा मंचकावर बसा. दे बरं मोन्या सगळे येवा तिकडे. अरे नामदेवराव तुमच्या इकडून नाही वाटते पार्टी. आणि मोन्या तू कधी देतो रे मांडो झाडी? अरे पहिले मांडो तर झाडा मग मांडो झाडी. मांडोच नाही झाडा आणि मांडो झाडी कायची देणार आहे माणूस? काही आपलं हे नामदेवराच्या इकून आहे. ते त्याचं पेन्शन लटकलं होतं ते आलं म्हणून ते देऊ राहिले. मला वाटलं बुवा त्याच इकून आहे काय. अरे आपण बी देऊ ना मांडो तर झाडू द्या. आपण देऊन देऊ मांडो झाडी. त्या पळून चाललो का आपण गावाच्या बाहेर चाललो काय? एवढा मोठा पैसा खर्च केला तर एवढीच्यासाठी नटन काय 10-15 हजारासाठी? ते तर बरं झालं नामदेवरावचे पैसे निघाले. नाही तर मग हे खर्च पूर्ण तात्याच्या इकडेच होता. नाही होता त्या? हा ते तर आहेच. काय आहे त्याच्यात काय विषय आहे काय? करून टाकत होतो खर्च. बरं आहे घरचं तर करून टाका खर्च नाही काय? का होता ते आपल्या स्प्राईट वाली पार्टी नाही दिसू राहिली सोन्यांच्या त्या दोघांचं नावच नाही काढायचं इथं. 1 नंबरचे छोटे आहे ते. काय केलं माहिती आहे का तुम्हाला? त्यानं कोणते कारनामे केले तर? हा तू मोहन लय गुण गायतं त्याचे. हा दोघांचे लय गुण गायतं. तुला माहिती आहे का किती छोटेपणा केला त्यानं? आता काय करून टाकलं हातपार केली त्यानं. काय केलं बा ते दोघांना आता? अरे त्या दोघांना तात्याच्या वावरातली पांडुबी मोटर आणि पाटीलच्या वावरातली पांडुबी मोटर दोन्ही चोरल्या. बापरे हे तर लय मोठी गोष्ट झाली. आता ते त्याची हातपार करून टाकली. मग काय केलं तुम्ही? पकडलं नाही का त्या दोघायला? पकडलं आणि खंडारात बांधून ठेवलं आणि चांगलं झोडपलं तात्यानं. एवढं मारून 1 घंटा मारलं म्हटलं त्याले. तरी म्हटलं ते सांगून नाही राहिले का आम्ही कुठं लपवली आणि कोणाला इकली काहीच नाही सांगू राहिले. हे त्याला हातपार करून टाकली त्यानं. पांडुबी मशीन चोरली. किती मोठं म्हणावं त्याला आता सांगा किती मोठे चोर म्हणावं.
हर वेळेस तुम्ही त्याची साईड घेता हा तुम्हाला माहिती आहे की किती चोट्टे आहेत किती मारलं त्याला असं मारलं आता तरी सांगून नाही राहिले ना ते पा किती कट्टर आहेत ते आणि नसन चोरली तर त्याईनं काय गॅरंटी आहे का त्याईनं चोरली म्हणून आपल्याविषयी काय सबूत आहे? सबूत म्हणजे माया कोणत्याच वस्तूले कोणाची हिंमत नाही होत म्हटलं चोराची त्या दोघाशिवाय हा पहिले सांगू राहिलो तुम्हाला मी अरविंदराव आणि दिलीप भाऊ माया वस्तूले त्याच्याशिवाय कोणाची ताकदच नाही लागत चोराची आणि सबूत पाहिजे ना तुम्हाला विचारा त्या दोघाले विचारा सल्यान शाहरुख याले अरे ते आले होते पोवाले तेव्हा ते जावा गाडी होती त्याच्यापाशी ते आम्ही साखळी दांडनं बांधून ठेवली अशी बांधून ठेवली का किती का मोठा चोर आला ना किती का गॅमलर तरी त्याला दिवस लागून जायचं ते साखळ्या तोडू तोडू हा यानं रातोरात गायब केली हा आणि ते आम्ही डोळ्यानं पाहिली म्हटलं चौघा जणांना पाटील बी होते त्या पोराला त्यांना त्याची गाडी वापस दिली का नाही दिली पाटील दिल्ली ना मी त्याच्या सोबत होतो ना. अरे तात्याच्या वावरातली तर पांडुबी नेली पाटलाच्या वावरातली पांडुबी नेली त्यानं मग 100% तेच होय त्याच्याशिवाय कोणी याची हिंमत नाही होत म्हटलं हात लावाली आणि तरी एवढे झोडपून मग सांगून नाही राहिले म्हणजे लय मोठी गोष्ट झाली ना ते सकाळी तर अधिक घेतो त्याचा पिशा जोपर्यंत सांगत नाही ते तोपर्यंत त्याला सोडत बी नाही काही खाली नाही देत ना पाणी नाही देत चांगलं झोडपतो तात्या तुम्ही सांगा मले एवढं मारलं तुम्ही 1 घंटा हा लढले असन ना ते लढेपर्यंत मारू राहिले तरी सांगून नाही राहिलं तर खरंच त्यानं नेलं असन काय मला नाही वाटत राजीव. अरे तिथं काय 2-3 रैपाटा बसल्यावर सांगून देते कोणी त्याला तुम्ही 1 घंटा मारू राहिले तरी ते सांगून नाही राहिले तुम्हाला काय वाटते? तुम्हाला सगळं सांगणार अजिबात कोणी त्याची बाजू घ्यायची नाही रे बा नाही तर त्याच्याशी मग मायवाला वाईट पण होऊन जाईल पहिलेच सांगतो जोपर्यंत ते सांगत नाही का इकल्या का कुठे ठेवल्या त्या मशीना पानबुडी तोपर्यंत त्याले सोडत नाही म्हणजे नाही सोडत बस संपला विषय. चला रे सल्ल्या शाहरुख या चरवायला घरी चला मी चाललो. हो चला आम्ही येऊ राहिलो चला हो पाटील. हा चला. मला नाही वाटत त्या दोघांना मोटारा चोरल्या असन म्हणून त्यानं गाडी चोरली असन एवढी हिंमत नाही लावू शकत ना ते पाहिजे दिसली काय चल उतर पटकन कोणी याच्या पहिले पटकन घ्यायचे कार पाहिजो आराम न कर जास्त गडबड नको करू जास्त आवाज नको करू कोणी येऊन जाईन तर बस पोलीस ठाण्यात जायला लागेल आपल्याला आता ते बी आता 1 वर्षासाठी आरामच करू राहिला ना गडबडीचं काम थोडी आहे इथं चल दुसरी मशीन भेटली आपल्याला